आता पुढच्या बातमीकडे। बातमी आहे पुण्यातून। जुन्नर वनपरिक्षेत्रातील बिबटे दिवसेंदिवस नरभक्षक होत आहेत। मात्र बिबट्याची दहशत नेमकी का वाढतीये आणि बिबट्यांचा हिंस्रपणा वाढण्यामागे नेमकी कारण काय आहेत? या नरभक्षक बिबट्यांच्या नियंत्रणासाठी सरकारने काय उपाययोजना केली आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून। जिल्ह्यात बिबटे नरभक्षक झाले, नागरिकांमधील दहशत कधी संपणार? नरभक्षक बिबट्या ठार, 2000 बिबट्यांचं काय? ही दृश्य नीट पहा। बिबट्याच्या हल्ल्यापासून काळेचीवाडीमध्ये झोक्यावर खेळणारा हा चिमुकला तर थोडक्यात बचावलाय। होय, कारण अंगणामध्ये खेळता खेळता बिबट्या आला आणि या बिबट्याला पाहून घाबरलेल्या या मुलानं घरात धूम ठोकली। त्यानंतर आरडाओरडा झाला आणि हा बिबट्या पळाला। हा मुलगा थोडक्यात बचावलाय। मात्र हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आणि जुन्नर वनपरिक्षेत्रातील बिबट्यांची मानवी वस्तीत किती दहशत आहे हे उघड झालं। शेतात गेलं तरी दिसतोय, उडी मारतोय, इकडून पळाला तिकडून पळाला। काहीला खूप अडचणी आहेत, त्या अडचणी सॉल्व्ह होती नाहीत आणि हा वाघाचा इतकी मोठी दहशत झालेली आहे। उत्तर पुण्यातील शिरूर, खेड, जुन्नर परिसरात बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढतोय। रात्रीच्या वेळी उसाच्या फडात बिबट्यांच्या दहशतीमुळे शेतकरी भयभीत झाले आहेत। एकेकाळी हरणं, ससे खाणाऱ्या बिबट्यांच्या निशाण्यावर कुत्री आणि कोंबड्याही आल्या आणि त्यामुळेच कुत्र्यांची संख्या कमी झाली असून हे बिबटे नरभक्षक झाल्याचं दिसतंय। आमच्या या ठिकाणी बिबट्याचा वावर जास्त आहे, या ठिकाणी कुत्रे कमी आणि आज बिबट्यांचं प्रमाण जास्त आहे। आज तुम्ही बघायला गेलं तर काही दिवसापूर्वी प्रत्येकाच्या घरी 1-2 कुत्रे असायची, आज कुत्रं बघायला सुद्धा भेटत नाही। कुत्र्याचं प्रमाण ऑलरेडी कमी झाले आणि या ठिकाणी आज बिबट्याचं प्रमाण जास्त वाढले। आज शेतकऱ्याला पाणी भरायला रात्रीचं तर जातच नाही कोणी, पण दिवसा सुद्धा भीती वाटते। शिरूरमध्ये तिघांचा जीव घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी डार्ट मारल्यावर हा नरभक्षक बिबट्या चवताळला। ज्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यावर हल्ला केल्यानं या बिबट्याला गोळ्या घालण्यात आल्या। तसंच 13 वर्षीय मुलाचा बळी घेणारा हा तोच बिबट्या आहे का याचाही तपास केला जातोय। मात्र बिबट्यांच्या या बदललेल्या शिकारीच्या वृत्तीमुळे गावकऱ्यांचा संरक्षणासाठी खर्चही वाढलाय। एवढी संरक्षण जाळी जर नाही बांधली तर बिबट्या आहे ना सहज आतमध्ये प्रवेश करू शकतो आणि जाळी 10 फूट तो सहज उंच उडी मारतोय, एवढं त्याची हे आहे। आणि ह्या परिसरात बिबट्यांचं प्रमाण भरपूर आहे। मला स्वतः एकदा 3 बिबटे भेटले होते। सरकारनं बिबट्यांपासून नागरिकांच्या सुरक्षेसाठी काय निर्णय घेतलेत पाहूया। जुन्नरमधील बिबट्यांच्या स्थलांतरासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात आलाय। बिबट्यांच्या स्थलांतरासाठी 11.25 कोटींची मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे वनतारा आणि वनतारा किंवा बिबट्यांच्या नैसर्गिक अधिवासात बिबट्यांचं स्थलांतर केलं जाणार आहे। या बिबट्यांना पकडण्यासाठी 15 दिवसात 700 पिंजरे तयार करण्यात येणार आहेत। मात्र या उपाययोजनांवर तातडीनं अंमलबजावणी होणार का आणि हे निर्णय पुरेसे आहेत का? पुणे जिल्ह्यातल्या नागरिकांना बिबट्याच्या जीवघेण्या दहशतीपासून लवकर आणि पूर्ण मुक्ती मिळणार का असे एक ना अनेक प्रश्न अनुत्तरितच आहे। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, खेड, पुणे।